तर इकडे अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलेला आहे। तर चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिलेलं आहे। नावं बदलली तरी सुद्धा वास्तव बदलणार नाही, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर थेट परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून दिलेलं आहे। चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा निरर्थक आणि अगदी हास्यास्पद प्रयत्न असल्याचं भारतानं स्पष्ट केलेलं आहे। नाव बदलून वास्तव बदलणार नाही, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार असं भारताने चीनला ठणकावून सांगितलंय। दरम्यान भारताने चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्स वरती सुद्धा बंदी घातलेली आहे। भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टल जे आहे ते ब्लॉक करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय चीनचं जे मुखपत्र आहे ग्लोबल टाइम्स यावरती भारतामध्ये आता बंदी घालण्यात आली आहे। चीनच्या मुखपत्रावरती भारतामध्ये पूर्णपणे बंदी घातलेली आहे। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजेच HDAL कडून भार्गवास्त्र ही हार्ड किल मोडमधील कमी किमतीची काउंटर ड्रोन प्रणाली डिझाईन आणि विकसित करण्यात आलेली आहे। शत्रूच्या ड्रोन हल्ल्याच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी प्रणाली सज्ज झाली आहे। तर काउंटर ड्रोन सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म रॉकेट्सची गोपाळपूर इथल्या सीवट फायरिंग रेंजमध्ये कठोर अशी चाचणी सुद्धा घेण्यात आलेली आहे। 13 मे 2025 रोजी गोपाळपूर इकडे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रॉकेटच्या 3 चाचण्या घेण्यात आल्या। 2 चाचण्यांमध्ये प्रत्येकी एका रॉकेटचं क्षेपणास्त्र हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। या चाचणीमध्ये 2 सेकंदामध्ये 2 रॉकेट सॅल्व्हो मोडमध्ये सोडण्यात आले। चारही रॉकेट्सनं अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केलेली आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकड्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने जोरदार कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये भारताने इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवरती केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं यात मोठं नुकसान झालंय। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकड्यांना नूर खान एअरबेसवरील रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टीमचं चांगलंच नुकसान झाल्याचं समोर आलंय। नूर खान एअरबेसहून फक्त 10 किलोमीटर दूर पाकिस्तानचा प्रमुख सैन्य बेस असल्याचं बोललं जात आहे। तसंच हा एअरबेस पाकड्यांच्या लष्कराचं ऑपरेशन, VIP ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युएलिंगच्या कामासाठी वापरला जात होता। याच एअरबेसवरती पाकच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं। त्यामुळे पाकड्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एअरबेसवरती भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणादाण उडाली आहे। आपण 2 दृश्य सध्या बघतोय। एकामध्ये आपण बघतोय हल्ल्याच्या आधी ज्या पद्धतीची इकडे इमारत होती, हल्ल्यानंतर नूर खान एअरबेस हा पूर्णपणे उद्ध्वस्त करून दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं कंबरडं पूर्णपणे मोडलेलं बघतो। आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून थेट बघू शकतोय ज्या पद्धतीने या एअरबेसचं नुकसान करण्यात आलंय। तर भारतीय एअरफोर्सच्या स्ट्राईकमध्ये जॅकोबाबादच्या शहाबाज एअरबेसला सुद्धा चांगलाच फटका बसलेला आहे। या एअरबेसचं सुद्धा भारतीय हवाई हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालंय। शहाबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टीम आणि रडार सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानची एअर ऑपरेशनल सिस्टीम ही जवळपास ठप्प झाल्याचं दिसतंय। त्यामुळे पाकड्यांनी भारतावरती केलेल्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिलं। मात्र त्यानंतर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे महत्त्वाचे एअरबेस जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात भारताला मोठं यश आलंय। तर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये भारताने पाकड्यांची झोप पूर्णपणे उडवलेली आहे। भारताने पाकच्या बोलारी एअरबेसवरती कारवाई केली आहे। बोलारी एअरबेसवरती करण्यात आलेल्या कारवाईचं सॅटेलाइट फोटो तर समोर आले। या सॅटेलाइट फोटोमधून बोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे निशाण अगदी स्पष्टपणे बघायला मिळत आहे। पाकड्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणाऱ्या एअरबेसवरील हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरून निश्चित केली जात होती अशा ठिकाणालाच भारतीय हवाई दलानं लक्ष केलं। त्यामुळे पाकड्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे। तर भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानमधील सुक्कूर एअरबेसवरती हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये सुक्कूर एअरबेसवरील रनवे आणि परिसराचे यात मोठं नुकसान झालं। भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर सॅटेलाइट दृश्य समोर आली आहेत। मैक्सर सॅटेलाइटच्या फोटोमधून हे अगदी स्पष्ट दिसतंय की भारताने पाकिस्तानवरती ज्या पद्धतीने हल्ले केलेत त्यांचा सामना करण्यासाठी पाकची चांगलीच दाणादाण उडाली आहे।
उलट भारतीय सैन्याच्या ताकदीचं प्रतीक पुन्हा एकदा जगासमोर आलंय. दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर पाकिस्तानने रात्रीच्या अंधारामध्ये भारतीय सीमेवरील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सलग 3 दिवस पाकिस्तानकडून भारतावरती ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू होते. पाकच्या फायटर जेटनं सुद्धा भारतावरील अनेक ठिकाणांवरती बॉम्बिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या घातक एअर डिफेन्स सिस्टीमने हा सगळा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलेला आहे. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम 3 टप्प्यांमध्ये काम करते. आपण दृश्यांमध्ये बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिली लेअर जी आहे ती पॉइंट एरिया डिफेन्स सिस्टीम आहे. यामध्ये शॉर्ट रेंज सिस्टीममध्ये आकाशसारख्या क्षेपणास्त्रांचा वापर केला जातो. 25 किलोमीटरच्या अंतरावर असलेले शत्रूचे सगळे मिसाईल्स किंवा ड्रोन हे नष्ट करण्यासाठी शॉर्ट रेंज मिसाईलचा वापर केला जातो. पुढची लेअर आहे ती म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल. 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेले शत्रूचे मिसाईल्स आणि ड्रोन्स किंवा फायटर जेट्स अगदी उद्ध्वस्त करण्याची कॅपॅसिटी या मीडियम रेंज मिसाईलमध्ये आहे. याचा वापर यावेळेला केला जातो. तर तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची लेअर जी आहे ती लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल. लांब पल्ल्यांचं टार्गेट नष्ट करण्यासाठी मारक क्षमता या लॉंग रेंज डिफेन्स सिस्टीमची बघायला मिळते. यामध्ये भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 आणि पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश आहे. साधारणपणे 200 किलोमीटरवर असलेल्या शत्रूची विमानं आणि क्षेपणास्त्र नष्ट करण्याची ताकद या लॉंग रेंज डिफेन्स सिस्टीममध्ये आहे.